रामायण तर काल्पनिक आहे, पण रावण हा चांगला होता हे म्हणण्याला काही अर्थ नाही. तर तुम्ही जर काल्पनिक म्हणताय महाभारत, तर मग त्या लेखकाला त्याचा मान द्या. जर का तुम्ही इतिहास म्हणताय महाभारताला, तर तुमचं म्हणणं सिद्ध करण्यासाठी पुरावे शोधा. कृष्णाच्या ज्या भौगोलिक कक्षा आहेत त्या पूर्व पश्चिम अशा आहेत की पश्चिम किनाऱ्यावरची द्वारका ते प्रागज्योतिषपूर म्हणजे आसाममध्ये राज्य करत असलेल्या नरकासुराचा वध करणे, अशी त्याची ती पूर्व पश्चिम भौगोलिक कक्षा आहे. रामाची जी भौगोलिक कक्षा आहे ती आसेतू हिमाचल आहे. जेव्हा कृष्ण कर्णाला सांगतो की बाबा तू ज्येष्ठ कौंतेय आहेस, तर तू पांडवांच्या पक्षामध्ये ये, आणि जर तू पांडवांच्या पक्षामध्ये आलास तर द्रौपदी तुला वरमाला घालेल. तर हे मलाही वाचताना कुठेतरी खटकतं की मला वाटतं अरे असं नको होतं करायला. हे लोकांचं म्हणणं असतं की कर्णावरती फार बाबा अन्याय झाला, पण तसं काही नाही आहे झालेलं. जे शिक्षण कौरव पांडवांना मिळालं तेच शिक्षण कर्णालाही मिळालं. आपल्या इतिहासात आणि संस्कृतीमध्ये नद्यांच्या शिवाय काहीच नाही. नद्या नसतील तर ती संस्कृतीच नाही आहे. सर, मी या गणपती या औचित्यापासून पूर्ण मायथॉलॉजी आणि विशेषतः त्याचं ऐतिहासिक स्वरूप याच्यावरती थोडासा हा विषय ब्रॉडर बनवतो. एक मोठा वर्ग असा असतो की जो रॅशनली असं मांडण्याचा प्रयत्न करतो की सर्व प्रकारची व्रत, वैकल्य, संकल्पना, देव, असुर किंवा आपल्याकडे अगदी रामायण, महाभारत अशा गोष्टी आहेत की हे सगळं मायथॉलॉजीचा भाग आहे आणि त्याच्याकडं कसं बघावं याच्याबद्दल वेगवेगळे गट आहेत. एक असा गट आहे की जो तो मानत नाही, ते इतिहासात घडलं नाही घडलं याच्यावरून वाद होतो, त्याचे पुरावे आहेत का नाही त्याच्यावरून वाद होतो, आणि मग ते तात्विक पातळीवरती जातं की मुळात ह्या सगळ्यांना मानावं का नाही. तर अभ्यासक म्हणून, विशेषतः जिओलॉजी आणि मायथॉलॉजी याचा अभ्यासक म्हणून तुम्ही या सगळ्या कनेक्शन्सकडे कसं बघता? एक म्हणजे असं आहे की जेव्हा आपल्या इथे जे मुख्य आता ग्रंथ आहेत ते एकतर वेद आहेत, पण वेद सगळ्यांना समजत नाहीत म्हणून मग त्या वेदांची वेगवेगळी एक्सप्लेनेशन झाली. त्याच्यानंतर आपल्याकडे दर्शनं आहेत. दर्शनं म्हणजे वेगवेगळ्या, त्याला आपण स्कूल ऑफ थॉट असं म्हणू शकतो, ते आहेत. आणि ते बाकी सगळं सोडून आपल्याकडे इतिहास आहे आणि आपल्याकडे पुराण आहेत. तर इतिहास आपल्याकडे रामायण आणि महाभारत यांना इतिहास म्हणतात आणि बाकीची ती 18 पुराणं जी व्यासांनी लिहिली ती आहेत. तर एकतर ह्याची जी टाईम फ्रेम आहे या सगळ्यांची ती एस्टॅब्लिश करू शकतो आपण. आता डायरेक्ट पुरावे असतात, म्हणजे आता काही याच्यावरती जुन्या नाण्यांवरती चक्रधारी कृष्णाची प्रतिमा आहे, म्हणजे कृष्ण त्याच्या आधी किमान काही शतकं होऊन गेला असं आपण म्हणू शकतो. पण ह्याच्यापेक्षाही अजून काही पुरावे जे आहेत ते भारताची जी भूशास्त्रीय जडणघडण आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे आता अगदीच सांगायचं झालं तर महाभारताच्या युद्धाचा काळ, म्हणजे महाभारताचं युद्ध जेव्हा संपत आलं आणि जेव्हा भीम आणि दुर्योधनाचं गदायुद्ध होतं, तिथे एक असं होतं की तिथे बलराम येतो ते युद्ध सुरू होण्याच्या आधी, आणि मग तो युद्ध करणार नाही असं त्याने सांगितलेलं असतं ऑलरेडी. त्यामुळे तो युद्ध सुरू झाल्यावर तीर्थयात्रेला जातो. तर तो तीर्थयात्रा संपवून नेमका कुरुक्षेत्रात परत येतो. तर त्याची जी तीर्थयात्रा आहे बलरामाची ती मुख्यत्वे कुरुक्षेत्र आणि आजूबाजूच्या भागात आहे. आणि तो त्याच्यामध्ये सांगतो की मी सरस्वतीच्या तीरावरती हे तीर्थ पाहिलं, ते तीर्थ पाहिलं, इथे गेलो, तिथे आंघोळ केली, असं ते एक मोठंच्या मोठं तीर्थयात्रा पर्व आहे तिथे. तर ह्या काळामध्ये सरस्वती नदी जी होती ती कोरडी होत आलेली होती, म्हणजे तिचा ओघ जो पूर्वीच्या काळी वाहत असे तो कमी व्हायला लागलेला होता. आणि कुरुक्षेत्राच्याच आजूबाजूला सरस्वती एवढी संथ झाली होती की तिथे सरोवरं तयार झाली होती. तर हा जो काळ आहे सरस्वती कोरडी होण्याचा, त्याचे भूशास्त्रीय डेटिंग झालेलं आहे. आणि म्हणजे आता सरस्वती वाहत असताना नदीतनं पाणी खाली झिरपत असतं आणि ते पाणी साठून राहतं. त्यामुळे जर आपण नदीच्या काठावर विहिरी खोदल्या तर त्याचे पाणी लागतंच ऑब्व्हियसली. तसं जे सरस्वतीने पाणी सोडून दिलं होतं वाहताना आणि जे पाणी राजस्थानच्या वाळूमध्ये खाली झिरपलं होतं, त्या पाण्याचं 3-4 ठिकाणी डेटिंग केलेलं आहे. तर राजस्थानामध्ये एक जिथे सरस्वती बॉर्डर ओलांडून पाकिस्तानात जाते तिथे त्या पाण्याचं डेटिंग झालेलं आहे. पाकिस्तानामध्ये एक फोर्ट अब्बास नावाची जागा आहे, तिथे त्या पाण्याचं डेटिंग झालं आहे. आणि ते पाणी जवळजवळ 6000 वर्षांपूर्वीचं आहे. आणि असंही नाही की ते पूर्ण ॲक्सेसच्या बाहेर, लोक अजून ते पाणी वापरतात. तर 6000 वर्षांपूर्वी जर का ते पाणी त्या वाळूमध्ये झिरपलं आणि त्याच्यानंतर ते रिन्यू झालं नाही परत, तर याचा अर्थ असा आहे की ते नदीने सोडून दिलेलं होतं आणि त्या नदीतून झिरपत 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 ते खोलवर जाऊन थांबलं. म्हणजे सरस्वती आत्तापासून 4000 वर्षांपूर्वी, म्हणजे 2000 हे आत्ता आपलं इसवी सन चालू आहे, 6000 वर्षांपूर्वीचं पाणी, म्हणजे इसवी सनापूर्वी
साधारण 4000 वर्ष सरस्वती कोरडी व्हायला सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. जर आपण भारताचा हिमालयाचा भाग आपण जर गुगल अर्थमध्ये वगैरे पाहिला तर काही काही फार मजेशीर गोष्टी दिसतात त्याच्यामध्ये, की एके ठिकाणी पावटा साहेब नावाचं एक हिमाचल प्रदेशात लोकेशन आहे जिथे यमुना हिमालयातून उतरून खाली येते. आणि तिथे झालंय काय की हिमालयाच्या पायथ्याशी ज्या शिवालिक टेकड्या आहेत त्या चक्क एकमेकांपासून फाटून वेगळ्या झालेल्या आहेत आणि साधारणपणे 2-1 किलोमीटरचा तो गॅप आहे त्यांच्यामध्ये. आणि यमुना बरोबर त्या मधल्या फ्रॅक्चरमधून काटकोनात वळण घेते आणि दक्षिणेला उतरते खाली. अच्छा. तर ही भूपृष्ठाची हालचाल जेव्हा झाली आणि यमुनेला वाहण्यासाठी हा नवीन मार्ग मिळाला, तोही साधारणपणे आत्तापासून 6000 वर्षांपूर्वी मिळाला. तर यमुनेचा प्रवाह बदलला, सरस्वती कोरडी झाली, ह्याच्यात काहीतरी लिंक आहे. आणि मग आपण असं पाहिलं की एक महाभारतामध्ये एक गोष्ट आहे की बलराम यमुनेवरती स्नान करण्यासाठी जातो आणि तो म्हणतो की तू आता आमच्या नगराच्या जवळ वाहायला सुरुवात कर. तर यमुना काही त्याचं बोलणं ऐकत नाही, तर तो नांगराने ती यमुना ओढून आणतो. तर ह्याचा अर्थ असा आहे की त्या नदीने नक्कीच आपला रस्ता बदलला. ती आधी कुठून तरी वाहत होती, नंतर ती कुठेतरी आली. फक्त त्याला लोकांनी म्हणजे त्याला अर्थ लावण्याची जेव्हा खटपट केली तेव्हा त्यांनी म्हटलं की ठीक आहे, काहीतरी याच्यात सुपरनॅचरल आहे, तर मे बी बलरामाने ती खेचून आणली असेल. तर असं आहे की म्हणजे आता ह्याच्यावरती आपण बोलतोच आहोत, तर मला वाटतं थोडं विषयापासून थोडं बाजूला जाऊ. पण जर आपण पाहिलं की राजस्थानमध्ये प्रचंड प्रमाणावरती सिंधू संस्कृतीच्या साईट्स आहेत आणि तिथे वाळवंट आहे, पाण्याचा कुठलाही सोर्स नाही, तरी त्या साईट्स तिथे होत्या. म्हणजे एकेकाळी तिथे पाण्याचा सोर्स होता आणि सरस्वती तिथून वाहत होती. ती कोरडी पडली कारण तिला पाणी देणाऱ्या ज्या नद्या होत्या त्या मार्ग बदलून गेल्या. तर आपण सरस्वती ही जर मध्यरेषा धरली यमुनेच्यामध्ये आणि सतलजच्यामध्ये, सरस्वती हा मिड पॉईंट आहे त्यांचा, तर सरस्वतीचे 2 भाग आहेत सरळ सरळ. यमुनेचं पाणी जे सरस्वतीला मिळायचं ते, आणि सतलजचं पाणी. अशा सरस्वतीच्या पूर्व आणि पश्चिम अशा त्या 2 फांद्या आहेत. तर सतलज ही सरस्वतीला पाणी द्यायची बंद झाली. एकेकाळी ती सरस्वतीमध्ये विसर्जित होत असे. तर आपण सतलज पण जिथे येते त्याला रोपर नावाचं गाव येतं पंजाबमध्ये. तर रोपरच्या इथे सतलज हिमालय उतरून प्लेन्सवरती येतं. तिथं जर का आपण पाहिलं तर सतलजसुद्धा एक छान काटकोनी वळण घेऊन येताना दिसते. तर झालं असं की सरस्वतीला नद्या ज्या पाणी पुरवत असत ती सतलज दूर गेली, यमुना दूर गेली. त्यामुळे सरस्वतीच्या ज्या परमनंट पाण्याचे सोर्स होते 2 ते बंद झाले आणि त्यामुळे मधल्यामध्ये सरस्वती कोरडी पडून गेली असं आहे. तर सतलजसुद्धा तिची जे संस्कृत नाव आहे सतलजचं ते आहे शतद्रू, म्हणजे ती शतधारांनी वाहते असा त्याचा अर्थ आहे. तर त्याची महाभारतात गोष्ट अशी आहे की वसिष्ठ आणि विश्वामित्रांमधलं जे वैर होतं तर त्याच्यात विश्वामित्र वसिष्ठाचे जे पुत्र होते त्यांचा वध करतात. त्यामुळे दुःखी झालेले वसिष्ठ पहिल्यांदा स्वतःचे हातपाय बांधून एका नदीत उडी मारतात आत्मसमर्पण करण्यासाठी. तर ती नदी त्यांच्या तेजाने एवढी घाबरते की ती त्यांचे बंध सोडते सगळे. तर जी त्यांचे पाश सोडवते ती विपाशा नदी, जिला आपण आज बियास म्हणतो. नंतर त्यांनी दुसऱ्या नदीत उडी मारली तर ती इतकी घाबरली की तिच्या 100 धारा झाल्या आणि ती व्हायला लागली. ती नदी म्हणजे शतद्रू. तर आता 100 धारा वाहिल्या म्हणजे काय झालं तर त्या नदीने आपलं पात्र 101 वेळा बदललं. म्हणजे ती सरस्वतीला मिळत असे एकेकाळी, त्या सरस्वतीला मिळण्याच्या ऐवजी ती सिंधूला जाऊन मिळाली आणि त्या प्रवासात तिने जितकी पात्र बदलली ती आज आपल्याला सॅटेलाईट इमेजमध्ये दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी डेटेड आहेत भूशास्त्रामध्ये. हीच डेट आपण जर महाभारत युद्धाशी लिंक केली तर महाभारत युद्धाचा काळ साधारण इसवी पूर्व 3000 काहीतरी आहे. तर ह्या सगळ्या डेट मॅच होतात एकमेकांशी. तर ह्याच्यावरून आपण महाभारताचा काळ ठरवू शकतो. किंवा पुरातत्वशास्त्रामध्ये एक पेंटेड ग्रेवेअर कल्चर नावाची एक टर्मिनॉलॉजी आहे. तर ते पेंटेड ग्रेवेअर कल्चर असं असतं की त्याच्यामध्ये मातीची जी भांडी असतात त्याच्यावर अतिशय इंट्रिकेट नक्षीकाम केलेलं आहे. तर ते असं इंडिकेट करतं, म्हणजे असं दर्शवतं की लोकांना त्यावेळी तेवढा वेळ होता की भांडी करावी, त्याच्यावर नक्षी काढावी. म्हणजे शेती समृद्ध होती, भरपूर पाऊस पडत होता. तर ते पेंटेड ग्रेवेअर कल्चर हा काळ दाखवतं. तर तो जो काळ आहे तो परत महाभारत काळाशी जोडता येतो आपल्याला, की भरपूर पाऊस होत होता भारतीय भूमीमध्ये आणि तसं असून सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी पाऊस असून सुद्धा
भूपृष्ठाच्या हालचालींमुळे सरस्वती कोरडी पडत गेली. तर ही जी सगळी लिंक आहे, तर हे आपल्याला मायथॉलॉजी, म्हणजे त्याला मला मायथॉलॉजी खरं म्हटलेलं आवडत नाही, पण आपला इतिहास आणि भूपृष्ठाच्या हालचाली हे एकमेकांशी संलग्न आहेत. आता ह्याच वेळी हिमालयामध्ये, म्हणजे जिथून सतलज आणि यमुना भारतीय भूमीवर उतरतात, तिथे प्रचंड भूकंप आणि अशा हालचाली झाल्या. त्यामुळे त्या दोन्ही नद्यांनी रस्ते बदलले आपले. हेच जर आपण थोडं पश्चिमेला गेलो अजून, तर कच्छमध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये जो आज कच्छच्या रणाचा दलदलीचा भाग आहे, तो एकेकाळी सरस्वतीचा डेल्टा होता. म्हणजे सरस्वती तिथे समुद्रामध्ये शिरायची. त्या भागामध्ये कृष्णाची द्वारका होती आणि महाभारत युद्धानंतर ती द्वारका ही बुडाली. म्हणजे हा जो काळ आहे, त्या काळामध्ये भारतीयाची पूर्ण भूमीच भूपृष्ठाच्या हालचालींनी हादरलेली होती. मग आता ह्याचे पुरावे आपल्याला उत्खननामध्येही दिसतात की लोथलमध्ये काही काही ठिकाणी घराच्या भिंतींना भेगा पडलेल्या आहेत, किंवा घराच्या भिंती ज्या नॉर्मली सरळ असतात त्या अशा कललेल्या आहेत. कालीबंगन नावाची एक जागा आहे जी प्राचीन सरस्वतीच्या काठी होती. तिथे तर घराच्या भिंतींना चक्क घड्या पडल्या भूकंपामुळे, म्हणजे त्या इतक्या दबल्या गेला त्याच्यात, तसं दिसतं. त्यामुळे त्या काळी काहीतरी प्रचंड हालचाली भूपृष्ठाच्या झाल्या, त्यामुळे ही उलथापालथ झाली. आणि हे सगळं आपल्या पूर्वजांनी नोंदवून ठेवलेलं आहे. त्यांना निश्चित याचं कुतूहल वाटलं असणार. कारण वेगळं असेल, त्यांना त्या काळात ती कारणं माहितीही नसतील, पण त्यांनी हे लिहून ठेवलं आणि त्यांनी त्याच्यासाठी काहीतरी कारण दिलेलं आहे आपल्याला, की असं ते गोष्ट आहे. त्यामुळे आपली मायथॉलॉजी आणि आपली जिओलॉजी या दोन्ही अतिशय संलग्न ब्रांचेस आहेत एकमेकांशी, आणि त्या आपल्याला सहज एकमेकांशी जोडता येतात. कृष्ण आणि राम या दोघांकडे मला यायचं आहे, पण त्याच्या आधी तुम्ही नदीचा उल्लेख केला. नद्यांबद्दल आपण बोललो. तुमच्या स्वतःचा अभ्यास नद्यांविषयी, विशेषतः तुमची PhD नर्मदेच्या अवतीभोवती आहे. तर कोणतीही नदी ही आपल्या समाज जीवनाचा म्हणून, इतिहासाचा आणि स्वाभाविकपणे मायथॉलॉजीचा म्हणूनच अविभाज्य भाग राहिलेली आहे. तर नद्यांचं भारतीय समाजातलं ऐतिहासिक महत्त्व, आजचं महत्त्व, सांस्कृतिक आणि मायथॉलॉजिकल महत्त्व तुम्ही कसं बघता? हे खरं तर अतिशय छान लिंक आहे की पार आपण वेदकाळापासून पाहिलं तर वेदकाळांमध्ये नद्या ह्या अतिशय त्यांनी मानलेल्या होत्या. म्हणजे ऋग्वेदात पण आपण पाहिलं तर सरस्वतीला खूप सन्मान दिलेला आहे. तिला ते अंबितमे, नदीतमे, देवीतमे म्हणतात, की नद्यांमधली सगळ्यात श्रेष्ठ नदी आहे ती. जसजसं तिथून, म्हणजे जशी जशी सरस्वती कोरडी पडत गेली, तशी नैसर्गिकरित्या लोक पूर्वेला शिफ्ट होत गेले. आणि मग जे महत्त्व सरस्वतीला आहे, म्हणजे जे महत्त्व त्या काळी सरस्वतीला होतं, तेच महत्त्व पुढे गंगेला आलं. तर आता याच्यामध्ये मजा अशी आहे की यमुना ही एकेकाळी सरस्वतीची उपनदी होती, ती पुढे जाऊन गंगेला मिळाली. म्हणजे आपण जर अगदीच थिअरॉटिकली विचार केला तर ते तसंही सरस्वतीच्याच मालकीचं पाणी आहे, जे गंगेला मिळालं जाऊन. त्यामुळे जो आपण त्रिवेणी संगम म्हणतो प्रयागला, तो खरंच त्रिवेणी संगम आहे, की तिथे गंगाही आहे, यमुनाही आहे, आणि यमुनेतल्या पाण्याचा काही भाग हा सरस्वतीचाच होता, त्यामुळे ते सरस्वतीपणा आहे तिथे. त्यामुळे ते महत्त्व पुढे पुढे वाढत गेलं. आणि जेव्हा महाभारत घडलं तेव्हा नर्मदेच्या दक्षिणेची जी भाग होते ते फारसे महत्त्वाचे नाही आहेत महाभारतामध्ये. त्यामुळे नर्मदेचा दक्षिण तीर हा, म्हणजे फार फार तर तिथे विदर्भाची जी राजकन्या होती रुक्मिणी, तिचं कृष्णाशी लग्न झालं, एवढा त्याचा महत्त्व आहे. पण त्यापलीकडे हा सगळा भाग दंडकारण्यच होता, त्यामुळे तिथे फार काही ऐतिहासिक महत्त्वाचं असं नाही. पण जशी जशी लोकवस्ती दक्षिणेला सरकत गेली हळूहळू, तसं तसं मग नद्यांचंही महत्त्व वाढत गेलं, की आता नर्मदा पुराण हे नंतर आलं, हे आता परत उपपुराण आहे. मग हळूहळू अजून जसं आपण गेलो तसं आता रामायणामध्ये रामाने गंगा ओलांडली, त्याच्यानंतर गोदावरीच्या काठी पंचवटी होती. पण गोदावरीला आज जे महत्त्व आहे ते त्या काळी कदाचित नव्हतं, ते रामाने दिलं गोदावरीला महत्त्व, असं आहे. त्यामुळे आपल्या इतिहासात आणि संस्कृतीमध्ये नद्यांच्या शिवाय काहीच नाही. नद्या नसतील तर ती संस्कृतीच नाही आहे. मग आपण हे जर आज लिंक करू शकलो, किंवा आजच्या आपल्या ज्या नद्यांबद्दलच्या भावना आहेत त्याही कुठेतरी त्याच्याशीच जोडलेल्या आहेत, की आपण गंगेला जे अतिशय पवित्र मानतो, कारण हळूहळू तिने जी सरस्वतीमुळे ज्या नागरी वस्त्या उजाड झाल्या तिथल्या, त्यांना शेवटी गंगेनेच आधार दिला. त्यामुळे उत्तर भारतातली जी लोकसंख्या आहे
ती गंगेच्याच आधाराने जगली, त्यामुळे जे गंगेला महत्त्व आलं ते आलं. त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांचं हेच मुख्य महत्त्व आहे. दक्षिणेच्या नद्या ह्या नंतर आपल्या संस्कृतीमध्ये येत गेल्या आणि मग त्यांचं महत्त्वही त्या दृष्टीने वाढत गेलं. यातली गंगा, यमुना, सरस्वती ह्या महाराष्ट्रापासून लांब असणाऱ्या नद्या आहेत. त्यातल्या त्यात नर्मदा ही महाराष्ट्राच्या सगळ्यात जवळची नदी आहे, गुजरातीतनं वाहती. तर आणि गुजरातीतनं म्हणजे बऱ्याच ह्याच्यातनं वाहती, पण महाराष्ट्राच्या जवळ आहे. तर अशा वेळेला नर्मदा परिक्रमा आजही महाराष्ट्रात करणारे लोक आहेत. नर्मदेचं या सगळ्या मध्य भारतातलं, विशेषतः महाराष्ट्र, गुजरात या सगळ्यांच्या मधलं काय सामाजिक आणि ऐतिहासिक स्थान आहे? ऐतिहासिक स्थान जर आपण बघायला गेलो तर नर्मदा ही खूप वर्ष बाउंड्री होती आपल्यासाठी, की स्वराज्य जेव्हा निर्माण केलं शिवाजी महाराजांनी, तेव्हाही नर्मदेच्या पलीकडे जाणं हे स्वप्न होतं मराठ्यांचं. ते नंतर फलद्रूप झालं की ताराबाईंच्या कारकिर्दीमध्ये नेमाजी शिंद्यांनी पहिल्यांदा नर्मदा ओलांडून पलीकडे प्रवेश केला उत्तरेला, किंवा धनाजी जाधवांनी नर्मदा ओलांडून भडोचमध्ये प्रवेश केला. तर नर्मदा ओलांडून पलीकडे जाणं हे मराठ्यांचं खूप वर्षाचं स्वप्न होतं, की जे नंतर पूर्ण झालं यथावकाश. तर हा एक ऐतिहासिक त्यातला भाग आहे की नर्मदा ही आपल्यासाठी नेहमीच उत्तरेकडचं एक लिमिट राहिली, ती नंतर आपण क्रॉस केली. नर्मदा परिक्रमा हा जो भाग आहे हा पण बऱ्यापैकी नंतर आपल्या संस्कृतीमध्ये आला, की जसं नर्मदेचं महत्त्व वाढलं तसं तो नर्मदा परिक्रमा आला. तो युनिक अशासाठी आहे की दुसऱ्या कुठल्याच भारतातल्या नदीची अशी परिक्रमा करता येत नाही. म्हणजे गंगेची परिक्रमा करणं हे मानवीदृष्ट्या अशक्य आहे, त्यामुळे नर्मदेची करता येते परिक्रमा. ती जवळजवळ 3000 किलोमीटरची परिक्रमा आहे, ती लोक करतात. पण मग असं झालं की आता नर्मदा ही नदी अशी पवित्र मानली गेली, म्हणजे ते, आणि त्याच्यामध्ये फार आपल्या भावना गुंतलेल्या आहेत की नर्मदेमध्ये आपली नर्मदेश्वर शिवलिंग आहेत, की त्याला बाणलिंग म्हणतात, ती नर्मदेत सापडतात. नर्मदेतले गणपती आपल्याला नर्मदेत सापडतात. तर ती ज्या पद्धतीच्या खडकांमधून वाहते आणि ज्या पद्धतीचे खडक त्या नदीमध्ये मिळतात, त्यांचं आपल्या धार्मिक जीवनात एक महत्त्व आहे. नर्मदेच्या काठावरती ज्योतिर्लिंगांचं महत्त्व आहे. तर असं म्हणतात की ती शंकराच्या ज्या घामाच्या धारा वाहिल्या त्यातून ती निर्माण झाली, म्हणजे ती शंकराची कन्या आहे एका प्रकारे. त्यामुळे त्या दृष्टीनेही जे शिवपूजक आहेत त्यांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या धार्मिक जीवनात नर्मदा महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर दत्त संप्रदायानेही नंतर नर्मदेमध्ये बरंच त्यांचे पवित्र ठिकाण आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी ती पवित्र आहे. असं ते ग्रॅज्युअली होत गेलेला तो विकास आहे त्या कल्पनेचा. मी 21व्या शतकाकडे येतो. आत्ताच्या कालावधीमध्ये या सगळ्या मायथॉलॉजीकडं आणि हिस्ट्रीकडं, तुम्ही त्याला जे नाव द्यायचं आहे ते द्या, बघण्याचे 2 अँगल आहेत. एक असा अँगल आहे की जो या सगळ्याकडं अभिमानानं बघतो, स्वाभिमानानं बघतो, धार्मिक प्रेरणेनं बघतो. आणि दुसरा असा अँगल आहे की जो अरे असेल असं काहीतरी, म्हणजे एक बाजू आहे की जे त्याचं उदात्तीकरण करते आणि दुसरं बाजू आहे की जी त्यापासून लांब राहते, की हे झालंय का नाही माहीत नाही, सायंटिफिक एव्हिडन्सेस माहीत नाहीत, आणि असेल तर आत्ता त्याचा रिलेव्हन्स काय. अशा 2 पद्धतीच्या विचारधारा या ओव्हरऑल मायथॉलॉजीबद्दल आत्ता आजूबाजूला काम करताना दिसतात. तर तुमचं काय अँगल आहे या सगळ्या मायथॉलॉजी आणि जिओलॉजीकडे, विशेषतः मायथॉलॉजीकडे बघायचा? गोष्ट अशी आहे की मायथॉलॉजी आणि जिओलॉजी ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ह्या आपण आत्ताच पाहिलं की त्या अतिशय एकमेकांशी गुंतलेल्या आहेत. त्यामुळे म्हणजे माझं तरी असं म्हणणं आहे की अनेक गोष्टींना ज्या मायथॉलॉजी म्हणून लोक म्हणतात की असं नसेलच काही किंवा असं झालंच नाही काही, ह्याला काही फारसा अर्थ नाही जर का त्याचे, म्हणजे जर लोकांनी पाहून ती ऑब्झर्वेशन्स नोंद करून ठेवलेली आहेत तर ती नोंद करून ठेवलेली आहेत. मग ती कुठल्याही संदर्भात असतील किंवा कुठल्याही स्वरूपात असतील, त्याला उपमा दिल्या असतील, त्याला काहीतरी अलंकृत केलं असेल, पण ती ऑब्झर्वेशन्स आहेत आणि ती आपल्याला मायथॉलॉजीशी जोडता येतात. की अगदी आपण रामायणाचं सुद्धा बघायला गेलो तर रामसेतू हा मध्ये अतिशय विवादास्पद हे झालेला होता की तो होता की नव्हता, बांधला की नाही, आणि तो खरंच असं काही आहे का. तर त्याच्यासाठी सुद्धा गंमत अशी आहे की त्या काळात जर आपण रामायणाचा काळ एक निश्चित केला, समजा 6000 वर्षांपूर्वी किंवा इसवी पूर्व 5-6000 वर्षांपूर्वी, तर त्या काळी समुद्राची पातळी ही कमीच होती आणि त्यामुळे ती जी बेटं आहेत रामसेतूमधली त्यांच्यामधलं अंतरही कमी होतं, समुद्राची खोलीही कमी होती. त्यामुळे तिथे सेतू बांधणं ही काही फार अवघड गोष्ट नसावी.
आणि जेव्हा रामायणामध्ये त्या सेतूचा उल्लेख येतो तेव्हा ही जी गोष्ट आहे की दगड पाण्यात टाकले ते तरंगले आणि मग ती खारीची गोष्ट आहे ते रामाच्या, ती वाल्मिकी रामायणातली गोष्ट नाही आहे, ती तेलुगू रामायणातली गोष्ट आहे. वाल्मिकी रामायणामध्ये काय सांगितलं की वाल्मिकी रामायणात सांगतात की वानरांनी तऱ्हेतऱ्हेचे वृक्ष उपटले, लाकूड गोळा केलं, ते लाकूडाचा त्यांनी समुद्रात भराव टाकला आणि त्याच्यावरून ते पलीकडे गेले. आणि तो सेतू असा एका स्ट्रेचमध्ये नाही बांधलेला, तो असा अंतर घेऊन बांधलेला आहे की पहिल्या दिवशी इतके योजना बांधला, दुसऱ्या दिवशी इतकी योजना बांधला. म्हणजे ते एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जायचं, तिथून पुढच्या बेटासाठी सेतू बांधायचा, असं ते झालं असावं. तर समुद्राची पातळी कमी असणं ह्याच्यासाठी आपल्याकडे जिओलॉजिकल एव्हिडन्सेस आहेत. त्याच्यामध्ये भराव टाकून सेतू बांधला जाणं हे वाल्मिकी रामायणामध्ये लिहून ठेवलेलं आहे. तर या गोष्टी जोडता येऊ शकतात, हे जिक्सॉ पझल जोडल्यासारखं आहे. पण आता याच्यामध्ये असं आहे की काही काही जण म्हणतील की रामायण हे झालंच नाही, तर मग त्यांना तसं मानण्याचं विचार स्वातंत्र्य निश्चित आहे. पण मग असं होतं त्याच्यासाठी की जर मानतच नसाल तर मग सगळ्याच गोष्टींमध्ये मानू नका की रामायण तर काल्पनिक आहे पण रावण हा चांगला होता, हे म्हणण्याला काही अर्थ नाही. किंवा असा एक स्टँड असतो की महाभारतामध्ये मला बाबा असं वाटतं झालं असावं आणि मग कादंबऱ्या लिहिल्या जातात किंवा असं. तर त्याचाही मुद्दा असाच आहे की जे व्यासांनी लिहून ठेवलेलं आहे ते लिहून ठेवलेलं आहे. आणि माझा वैयक्तिक बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की जसं शिवाजी महाराजांसाठी परमानंदांनी शिवभारत लिहिलं तसं कौरव पांडवांसाठी व्यासांनी महाभारत लिहिलं. म्हणजे व्यास या सगळ्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. मग आता मला समजा व्यासांनी लिहिलेलं चुकीचं वाटतं आणि मला ते खोडून काढायचं आणि माझं म्हणणं आहे की महाभारत हा इतिहास आहे. तर मग जर म्हणणं इतिहास आहे असं आहे तर मग त्याच्यासाठी इतिहासाच्या संशोधनाची जी पद्धत आहे ती वापरली गेली पाहिजे. समजा कोणाला असं म्हणायचं असेल की महाभारत हे काल्पनिकच आहे, झालंच नाही, तर मग काल्पनिक वाङ्मयाला आपण ज्या पद्धतीने बघतो त्या पद्धतीने महाभारताकडे बघितलं गेलं पाहिजे. म्हणजे आता उदाहरणार्थ काही काही कम्प्लीट फिक्शन्स असतात हॅरी पॉटरसारखे, त्याच्यामध्ये तुम्ही लेखकाला चॅलेंज नाही करू शकत कारण तो लेखकाचा शब्द हा अखेरचा आहे त्याच्यामध्ये. मग तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला वाटतं तेच बरोबर आहे आणि जे के रोलिंगला वाटलं ते चुकीचं आहे. तर तुम्ही जर काल्पनिक म्हणताय महाभारत तर मग त्या लेखकाला त्याचा मान द्या. जर का तुम्ही इतिहास म्हणताय महाभारताला तर तुमचं म्हणणं सिद्ध करण्यासाठी पुरावे शोधा. असा तो ह्याचा गुंता आहे आणि तो सोडवणं ही काही फार सोपी गोष्ट नाही. पण शक्यतो महाभारताच्या काळातले किंवा महाभारतात जे भूशास्त्रातल्या उलथापालथी लिहिलेले त्याचे पुरावे आहेत. त्यामुळे अगदीच प्रत्यक्षदर्शी पुरावे नसतील तरी भूशास्त्रीय पुराव्यांवरून आपल्याला अंदाज बांधता येतात. तुम्ही रावणाचा उल्लेख केला, त्याच्याच एक धागा पकडून असा एक आत्ता प्रभाव दिसतो जनमानसात, विचारमानसात की त्या टेक्स्टमध्ये किंवा त्या कॉन्टेक्स्टमध्ये रूढार्थानं ज्यांना व्हिलन असं ठरवलेलं आहे, कुठल्याही कथेमध्ये एक हिरो असतं एक व्हिलन असतं, तर त्या व्हिलन्सचं आत्ता दैवतीकरण चालू आहे का, अशी एक मोठी चर्चा निदान हिंदी इंग्लिश भाषेत आता या विषयावरती खूप चर्चा होती आहे. पॉडकास्ट होत आहेत, लेख येत आहेत, पुस्तकं येत आहेत, होताना दिसती. तर रावण व्हिलन का हिरो, असंच कर्ण व्हिलन का हिरो, आणि अशी याची आपल्याला रावण आणि कर्ण ही माहीत असणारी थेट उदाहरणं. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? परत त्याचा हाच मुद्दा आहे की महाभारत वाचत असताना बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या वाचताना पटत नाहीत आपल्याला. की आता फॉर एक्झाम्पल असं आहे की जेव्हा कृष्ण कर्णाला सांगतो की बाबा तू ज्येष्ठ कौंतेय आहेस तर तू पांडवांच्या पक्षामध्ये ये आणि जर तू पांडवांच्या पक्षामध्ये आलास तर द्रौपदीही तुला वरमाला घालेल. तर हे मलाही वाचताना कुठेतरी खटकतं की मला वाटतं अरे असं नको होतं करायला. किंवा विकर्ण हा जो कौरव आहे तो एकटा सातत्याने पांडवांच्या बाजूने उभा राहतो, पण महाभारताच्या युद्धामध्ये भीम प्रतिज्ञा पूर्ण करायची म्हणून त्यालाही मारून टाकतो. तर मग ते खटकतं की असं नको होतं व्हायला बाबा. असे बरेच आहेत गोष्टी की युधिष्ठिर त्या द्यूतामध्ये इतका वाहवत जातो की तो शेवटी स्वतःची बायकोही पणाला लावतो. किंवा अर्जुन म्हणतो गीता सगळी ऐकतो 18 अध्याय आणि कृष्णाला सांगतो की स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनम तव, तू जसं सांगतोयस तसं मी करीन.
पण जेव्हा भीष्म पर्वामध्ये आपण अर्जुन बघतो तेव्हा तो मृदू युद्ध करतो की भीष्माला दुखवायचं नाही कुठे, किंवा भीष्माशी लढताना फार फार तर त्याचं धनुष्य तोडायचं. तर ह्या गोष्टी खटकतात. तर त्या खटकणाऱ्या गोष्टी आहेत म्हणून त्या झाल्याच नाहीत असं काही नसतं. की आता लोकांना खटकतं की कर्णावरती, म्हणजे लोकांचं म्हणणं असतं की कर्णावरती फार बाबा अन्याय झाला, पण तसं काही नाही आहे झालेलं. जे शिक्षण कौरव पांडवांना मिळालं तेच शिक्षण कर्णालाही मिळालं. त्याच्यामध्ये कुठे भेदभाव झालेला दिसत नाही. ब्रह्मास्त्र जेव्हा द्रोणाचार्य अर्जुनाला देतात तेव्हा ते त्याला सांगतात की अतिशय जबाबदारीचं काम आहे आणि तू हे करू शकतोस म्हणून मी तुला देतो. मी माझ्या पुढच्या मुलालाही दिलं नाही ब्रह्मास्त्र. तर मग ते त्यांनी जर स्वतःच्या मुलालाही दिलं नाही तर ते कर्णाला दिलं नाही ह्याच्यामध्ये काही विशेष नाही आहे. त्यामुळे जेव्हा कर्णाचं, म्हणजे आता असा मुद्दा आहे की कर्ण चांगला होता का, तर त्याच्यामध्ये चांगल्या बाजू होत्या. तो शूर होता, पराक्रमी होता, दान धर्म करण्यामध्ये त्याचा हात कोणी धरू शकत नाही. इतर कौरवांच्या मानाने बघायला गेलं तर तो चांगला होता. पण तो चांगला कशामुळे दिसतो, कारण त्याच्या भोवतीची जी प्रभावळ आहे ते सगळे दुर्योधन, दुःशासन, शकुनी, धृतराष्ट्र असे सगळे लोक आहेत. त्यामुळे त्या प्रभावळीमध्ये कर्ण उठून दिसतो. जर का कर्णाची, म्हणजे लोक जेव्हा कर्णाला कृष्ण किंवा अर्जुनाशी तुलना करायला जातात तेव्हा नैसर्गिकरित्या जे सत्य आहे त्याचं चक्र त्यांच्या डोक्यावरती फिरायलाच पाहिजे. आणि ते असं आहे की महाभारतामध्ये कुठेही काही लपवाछपवी नाही केलेली, जे आहे ते सरळ सरळ उघड उघड लिहिलेलं आहे. त्यामुळे व्यासांना कुठे जर संदिग्धता ठेवायची असती तर त्यांनी ती ठेवली असती, पण त्यांनी ती नाही ठेवलेली. त्यामुळे कोणाचं तरी नायकीकरण करताना आधी ओरिजिनल काय लिहिलेलं आहे आणि व्यासांचं त्याच्यावरती काय म्हणणं आहे हे बघणं फार गरजेचं आहे. आणि जेव्हा लोक ते न वाचता कल्पना साम्राज्य लढवतात तेव्हा मग नैसर्गिकरित्या त्यांच्या खऱ्या खोट्याची पारख करणं हे क्रमप्राप्त आहे. तसंच रावणाचंही आहे. रावणाला सुद्धा लोक म्हणतात की तो चांगला होता वगैरे, विद्वान होता, तो शिवभक्त होता. रावण संहिता नावाचा त्याचा एक ग्रंथ आहे लिहिलेला त्यांनी. हे सगळं आहे रावणामध्ये. पण त्यामुळे रावण सर्वार्थाने चांगला ठरत नाही. की लोक म्हणतात की त्याने सीतेला पळवून नेलं पण सीतेला त्याने हात नाही लावला. पण याच्या मागची जी रावणाची अपरिहार्यता होती ती कोणी पाहिलेली नाही आहे. की रावणाच्या दोन गोष्टी आहेत. एक होती, एक ऋषिकन्या होती, तिचं नाव होतं वेदवती. त्या वेदवतीवरती रावणाने बळजबरी केली. त्या वेदवतीने त्या धक्क्यामुळे स्वतःला जाळून घेतलं आणि तिने रावणाला मरताना शाप दिला की जर का तू कोणावर बळजबरी केलीस तर तूही मरशील. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की रावणाचा भाऊ कुबेर, कुबेराचा मुलगा नलकुबेर, नलकुबेराची जी बायको होती ती रंभा नावाची अप्सरा, तिच्यावरती रावणाने बळजबरी करायचा प्रयत्न केला. त्यामुळे कुबेराने रावणाला शाप दिला की तू बळजबरी केलीस तर तुझ्या डोक्याचे 100 तुकडे होतील. त्यामुळे रावणाने बळजबरी न करणे ही रावणाची अपरिहार्यता होती. तो मनात चांगला होता म्हणून त्याने हे केलेलं नाही. किंवा जेव्हा हनुमान लंकेमध्ये जातो आणि जेव्हा तो लंका एक्सप्लोअर करत असतो तेव्हा तो रावणाच्या अंतःपुरातून फेरी मारून येतो. त्याच्यामध्ये त्याला दिसतं की रावण स्त्रियांच्या गराड्यामध्ये पसरलेला आहे. त्यामुळे रावणाला ह्या दृष्टीने चांगला ठरवणे हे त्याच्या मूळ जो गाभा आहे किंवा जे मूळ वाल्मिकी रामायण आहे त्याच्याशी कुठेतरी फारकत घेतं. कर्णाचीही तीच गोष्ट आहे, दुर्योधनाचीही तीच गोष्ट आहे. किंवा आत्ता रिसेंटली अगदी जो कल्की नावाचा चित्रपट आला त्याच्यामध्ये अश्वत्थामा आणि कर्ण जीवश्च कंठश्च मित्र दाखवलेत. महाभारतामध्ये असं कुठेच नाही आहे. आणि ते दोघंजणं जेव्हा जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा एक दुसऱ्याचे वाभाडे काढताना दाखवलेत. त्यामुळे कलात्मक स्वातंत्र्य हा एक भाग आहे, पण तुम्ही जेव्हा कलात्मक स्वातंत्र्य घेता तेव्हा तुम्ही त्या मूळ कृतीशी किती फारकत घेता हे जास्ती महत्त्वाचं आहे. आपण सिनेमाचा विषय काढला म्हणून मी थोडा डीप डाऊन करतो. एका बाजूला कंतारासारखा सिनेमा की जो लोककथा, लोकजीवन याच्यावरती बेस्ड इतकं मोठं त्याचं म्हणजे भव्य सादरीकरण करतो. कंतारासारखा सिनेमा की जो लोककथेवर आधारित आहे आणि तो सक्सेसफुल होतो. आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत आपण सेन्सिटाईज होतो या सगळ्या गोष्टी मांडायला. मग त्याच्यात नक्की कलात्मक स्वातंत्र्य काय, नक्की सत्य काय, मग त्याच्यावरनं वाद होतात आणि मग भीतीच वाटायला लागते. म्हणजे आत्ता ही चर्चा करतानाही यातनं कोण दुखावलं जाईल का, यातनं कोणाला काही
त्रास होईल का, याची भीती अगदी मलाही वाटते असं आपण मान्य करू. तर हे जे आपलं पोलरायझेशन आपल्या मायथॉलॉजीचंही झालंय, किंवा मग सिनेमामध्ये एखादा प्रसंग कदाचित विपर्यास करून असतो, कदाचित सत्य असतो, आपल्याला माहीत नाही, मुळात ते संस्कृत कोण मूळ वाचत नाही किंवा त्या ज्या काही भाषातला असेल. आत्ताच्या कलाकृती, आत्ताचा समाज आणि मायथॉलॉजी, विशेषतः कलेच्या अंगानं काय घडताना दिसतंय तुम्हाला? जे आत्ता तुम्ही म्हणालात ना, ते एकतर आहे की सगळेजण जरा जास्ती आजकाल संवेदनशील झालेले आहेत आणि इतिहास किंवा पुराणं ही खूप जणांची अशी ती मर्मस्थानं आहेत की ज्याच्यावरती तुम्ही काही करताना तुम्हाला 10 वेळा विचार करून बोलावं लागतं. म्हणजे आत्ता पण मी तुमच्याशी बोलतोय तेव्हा मी सारखं ते बॅक ऑफ द माइंड चालू आहे की मी काही ऑफेन्सिव्ह बोलत नाही ना कोणासाठी. तर ते एक आहेच डेफिनेटली की लोक आजकाल अपमान शोधण्यासाठी असतातच, म्हणजे त्याला ही एक बाजू आहेच आहे. पण मग त्याचं असं आहे की म्हणजे हे एक फार आव्हान आहे आणि म्हणजे ह्याचा मी पण खूप वेळा विचार केला की एकीकडे तुमच्यासमोर सत्य आहे आणि दुसरीकडे तुमच्याकडे अतिशय सेन्सिटिव्ह लोक आहेत. तर ह्या दोघांमध्ये तुम्ही बॅलन्स कसा साधता ह्याच्यावरनं म्हणजे लोक जे हे मांडतात, सिनेमा करणारे असतील किंवा कादंबऱ्या लिहिणारे असतील, ह्यांना हा बॅलन्स सांभाळणं हे फार अवघड काम आहे. किंवा आताच्या काळामध्ये इतिहास संशोधकांनाही हे फार मोठं आव्हान आहे. आणि दुसरं म्हणजे एकंदरीत जे हे करतात की सिनेमा दिग्दर्शक असतील किंवा पटकथा लिहिणारे असतील, यांचाही अभ्यास मला वाटतं कुठेतरी कमी पडतो. की आता रिसेंटली अगदी बोलायचं झालं तर शिवाजी महाराजांवरती एक अशी लाट आली होती सिनेमांची आणि शिवराज अष्टकल आणि अजूनही सिनेमे आले. तर त्याच्यामध्ये सुद्धा व्यावसायिक मूल्य आणि ऐतिहासिक सत्य ह्याच्यामधला तोल सांभाळणं हे फार चॅलेंजिंग गोष्ट आहे. त्यामुळे आता शिवाजी महाराजांचा इतिहास हा तर आहे आपल्याकडे, म्हणजे त्याचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आहेत, प्रत्यक्ष एव्हिडन्सेस आहेत. तर तो इतिहास मांडणं हे वेगळं आहे. आणि पुन्हा आपण जर पुराण काळात गेलो आणि समजा मी उद्या म्हटलं की मला महाभारतातल्या या भागावरती मला एक सिनेमा काढायचा आहे, तर तो पण फार मोठा चॅलेंज आहे. एकतर अभ्यास नसतो लोकांचा, म्हणजे जे करतात त्यांचाच अभ्यास नसतो, किंवा हे जे दृश्य मीडियामधले लोक आहेत की नट आहेत, दिग्दर्शक आहेत, पटकथा लेखक आहेत, ते कुठल्याही गोष्टीवरती बोलताना सुरुवातच अशी करतात की हां माझा काही फार विश्वास नाही पण करतो बाबा मी. किंवा आता जे गणपतीमध्ये मुलाखती येतात लोकांच्या, त्याच्यात गणपतीमध्येही लोकांची सुरुवात असते की आमच्या घरी एवढं काही नसतं पण आम्ही बसवतो बाबा गणपती. ही जी एक अपोलोजेटिक वृत्ती आहे ना, ती कुठेतरी मला वाटतं पाय खेचते आपले. त्यामुळे महाराष्ट्रात किंवा भारतात सुद्धा निर्दोष अशी कलाकृती निर्माण होणं हे फार अवघड आहे. की रामायणावर पण आत्ता एक सिनेमा येऊन गेला, त्याला प्रचंड त्याच्यावरती क्रिटिसिझम झालं. त्याचं कारणही हेच होतं की अभ्यास मुळातच कमी असल्यामुळे दाखवताना तुम्ही ज्या तडजोडी करता त्या संवेदनाशील लोकांच्या पचनी पडत नाहीत आणि मग तो बॅकलॅश तुम्हाला मिळतोच. तर ही सगळी तारेवरची कसरत आहे. या सगळ्या आपलं जे महाभारत रामायणाचे संदर्भ आहेत हे काळानुसार बदलतात का? उदाहरणार्थ कोविडच्या काळामध्ये B.R. चोप्रांचं दाखवलं गेलं महाभारत रामायण, तर त्यातले नायक हे साधारण 50च्या आसपासचे दिसतात व्हिज्युअली, त्यांच्या वेशभूषेवरून, देहबोलीवरून. तेच जर का दुसऱ्या एका खाजगी चित्रवाहिनीवरचं महाभारत मी बघायचो, त्याच कालावधीत ते लागायचं, त्यातला मात्र कृष्ण, अर्जुन हे सगळे 25, 30, 35 वयोगटातले वाटतात. आता इतिहासात ते किती वर्ष युद्ध झालं, किती वयाचे होते ते मला माहीत नाही, तितकं सविस्तर मी वाचलं नाही की एक्झॅक्ट काय वय आहे. पण हे जे इंटरप्रिटेशन आहे आणि व्हिज्युअल इंटरप्रिटेशन आहे, हे जे बदलत राहतं, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता? एका दृष्टीने व्हिज्युअल इंटरप्रिटेशन बदलणं हे चांगलं आहे. की जे आत्ता रिसेंटली महाभारत आलं त्या खाजगी चित्रवाहिनीमधलं, त्याच्यामधली वेशभूषा असेल की त्याच्यामध्ये जो कृष्ण होता तो असेल, त्याचं इंटरप्रिटेशन होतं की तो कसा दिसत असेल आणि तो कसा बोलत असेल, ते चांगलं होतं. म्हणजे त्याला असं काही हे नाही. आता ते मूळ महाभारताला धरून होतं की नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण काही ठिकाणी व्हिज्युअल इंटरप्रिटेशन हे बदलतं, ते चांगल्यासाठी बदलतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण महाभारताचंच आपण आत्ता पाहिलं, किंवा रामायणसुद्धा अनेक त्याचे
हे येऊन गेले. किंवा जो रामानंद सागरांच्या रामायणात होता आणि जो आत्ताच्या आलेला रामायणावरच्या सिनेमातला राम होता, हे दोन्ही वेगवेगळे होते फार. तर आता एका बाजूने आपल्याला असं म्हणता येईल की जसा तुम्हाला देव बघावासा वाटतो तसा तुम्हाला तो देव दिसतो. मग आता समजा एखाद्या दिग्दर्शकाला वाटत असेल की माझ्यासाठी राम बाबा 6 पॅक ॲब्स असलेला आणि असा तगडा राम आहे, किंवा दुसऱ्या कोणाला तरी वाटत असेल की तो म्हणजे रामायणात रामरक्षेत रामाला सुकुमार आणि महाबली असं दोन्ही म्हटलं, तर कोणासाठी तरी तो राम महाबली असेल, कोणासाठी तरी तो राम सुकुमार असेल. त्यामुळे ते इंटरप्रिटेशन्स बदलू शकतात. पण मला असं वाटतं की परत त्याचा मुद्दा तोच आहे की तुम्ही मूळ गाभ्यापासून ते इंटरप्रिटेशन करण्यासाठी किंवा ते व्हिज्युअली दाखवण्यासाठी तुम्ही किती स्वातंत्र्य घेता. की आता जुन्या काळामध्ये क्लीन शेव्हन असणं ही गोष्ट फार काही कॉमन नव्हती. लोकांना व्यवस्थित दाढीमिशा असत. त्यामुळे पांडवांना ज्या दाढीमिशा B.R. चोप्रांनी दाखवल्या ते असणं हे कालसुसंगत आहे. देवांना का नसतात दाढीमिशा? कारण आपण जेव्हा कृष्ण बघतो किंवा राम बघतो किंवा देवी बघतो ते नॉर्मली आपण युवावस्थेत दाखवावेत असा संकेत आहे की हे सगळे देवांच्या मूर्त्या ज्या असतात त्या 16 वर्षांच्या तरुणाच्या किंवा तरुणीच्या असाव्यात. त्यामुळे त्यांना नैसर्गिकरित्या दाढीमिशा नसतात त्या वयामध्ये. पण नंतरच्या काळामध्ये कोणीच त्या काळी क्लीन शेव्हन नसे, दाढीमिशा वाढवणे ही त्यावेळची पद्धतही होती. त्यामुळे ते दाखवणं हे जास्ती कालसुसंगत आहे, जसे आत्ता क्लीन शेव्हन चकचकीत पांडव दाखवतात त्याच्यापेक्षा. पण जशी आपली व्हिज्युअल गोष्टी म्हणजे VFXची फाईननेस वाढते ते चांगलं आहे की ते आपण जास्ती भव्य दिव्य दाखवू शकतो की जे B.R. चोप्रांच्या वेळी कदाचित बजेटचं लिमिटेशन होतं तसं. त्यामुळे एका परीने चांगलंच आहे व्हिज्युअल इंटरप्रिटेशन बदलणं. शेवटच्या प्रश्नाकडे यायच्या आधीचा पेनल्टीमेट प्रश्न, राम आणि कृष्ण या दोन संकल्पनांच्या भोवती भारत गुंफलेला आहे असं मानायला अगदीच वाव आहे. तर या दोन्हींबद्दलचं तुमचं इंटरप्रिटेशन मायथॉलॉजीचा अभ्यास करून, जिओलॉजीचा अभ्यास करून, संस्कृतीचा अभ्यास करून काय आहे, दोन्हींबद्दल ऐकायला आवडेल. राम आणि कृष्ण हे 2 अवतार आहेत आणि जर दशावतारांची आपण यादी पाहिली तर ते एकमेकांच्या नंतर येतात. तर दोघांमध्ये तात्विक फरक असा फारसा नाही आहे. म्हणजे जरी तो आपल्याला व्हिज्युअली दिसला की राम हा एकपत्नी होता, कृष्ण एकपत्नी व्रत कधीच नव्हता, किंवा रामाने ठिकठिकाणी सत्यवचन म्हणजे तो एकवचनी होता, एकबाणी होता, तसं कृष्णाचं नाही आहे. पण जर आपण त्यांची ओव्हरऑल त्यांचं तत्त्वज्ञान पाहिलं दोघांचं, तर ते दोघांचंही तत्त्वज्ञान सारखंच आहे. की कृष्णाने जो गीतेमध्ये स्थितप्रज्ञ सांगितला तो तसा पाहिला तर तो रामाचं रूप आहे. ते की राम हा स्थितप्रज्ञच होता आणि त्याच्या वृत्ती कधी अशा क्षुब्ध झालेल्या नाही आहेत रामाच्या. तसंच कृष्णाचंही आहे. कृष्णाला प्रक्षुब्ध असा ते कधी झालेला नाही आहे. त्याच्या चित्तवृत्ती या नेहमीच शांत आहेत. म्हणजे तो 1-2दा जे महाभारतामध्ये प्रसंग आहेत की तो मृदू अर्जुन भीष्म पर्वामध्ये युद्ध करतो, त्याला वैतागून त्याने शस्त्र हाती घेतलं कृष्णाने, असे 1-2 प्रसंग सोडले तर कृष्ण कधी चिडलेला क्षुब्ध झालेला असा महाभारतात नाही दिसत. तसंच रामाचंही आहे. तर मुख्य फिलॉसॉफी या दोघांची सारखीच आहेत. म्हणजे ती फिलॉसॉफी काय आहे की एकतर कृष्ण सांगतो तसं की परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां ही एक आहे, आणि अवतारांची जी मुख्य जीवनकार्य असतं की ते लोकांसाठी आदर्श निर्माण करतात, ते या दोघांनीही केलेलं आहे. त्यामुळे तात्विक पातळीवरती दोघंही एक समानच आहेत, कृष्ण आणि राम. फरक असा आहे की त्या दोघांच्या ज्या म्हणजे आता मी अगदीच भूशास्त्रज्ञ म्हणून बोलतो की त्या दोघांच्या ज्या भौगोलिक कक्षा आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. की कृष्णाच्या ज्या भौगोलिक कक्षा आहेत त्या पूर्व पश्चिम अशा आहेत की पश्चिम किनाऱ्यावरची द्वारका ते प्रागज्योतिषपूर म्हणजे आसाममध्ये राज्य करत असलेल्या नरकासुराचा वध करणे, अशी त्याची ती पूर्व पश्चिम भौगोलिक कक्षा आहे. रामाची जी भौगोलिक कक्षा आहे ती आसेतू हिमाचल आहे. त्यामुळे राम जेवढा भूप्रदेश पायी चालून जातो तेवढा ते महाभारतामध्ये तेवढा प्रदेश नाही आहे. तर महाभारत हे मुख्यत्वे उत्तर भारतात घडतं. हे एक आहे. आणि दुसरं म्हणजे दोघांनीही या ना त्या प्रकारे भूप्रदेशांमध्ये काहीतरी बदल घडवलेले आहेत. की रामाने सेतुबंधन केलं, कृष्णाने गोवर्धन उचलला किंवा समुद्र मागे हटवून त्याने द्वारका उभी केली. हे या दोघांचे परत
मुद्दे आहेत. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या दोघं वेगळे आहेत, पण तात्विकदृष्ट्या दोघंही जण एक समान आहेत असं माझं मत आहे. शेवटचा प्रश्न, या सगळ्याकडं कसं बघावं याचा प्रश्न आजही तरीही राहतो. कोणी म्हणतं की इतिहासाचे पदस्थल करून त्यावर तुमचे भविष्यरेखा, कोणी म्हणतं की इतिहासाच्या प्रश्नात आपण एवढे गुरफटलेले आहोत की वर्तमानाकडे आपले लक्ष नाही, भविष्याकडे आपले लक्ष नाही. कोणी मग चाणक्य आजच्या काळात कसा आहे म्हणून कॉर्पोरेट चाणक्य सांगतो, कोणी 21व्या शतकासाठी गीता इंटरप्रिट करून सांगतो. या सर्व ऐतिहासिक मायथॉलॉजिकल गोष्टींचा आज रिलेव्हन्स काय आहे? इतिहास हा जर आपण बघायला गेलो तर त्याचा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्या आपल्या समाजाच्या स्मृती आहेत सगळ्या. आणि जसं श्रीकृष्णाने गीतेमध्ये म्हटलेलं आहे की स्मृतिभ्रंशो बुद्धिनाशा बुद्धिनाशात प्रणश्यती, किंवा जसं ज्ञानेश्वरांनी सांगितलं की जैसा अस्तमानी निशी जैसी सूर्य तेजा ते ग्रासी तैशी दशा स्मृतिभ्रंशी प्राणियांची. म्हणजे जर स्मृती तुमच्या भ्रंश झाल्या तर सगळा अंधकारच आहे, की स्मृतिभ्रंश झाला तर त्यातून बुद्धिनाश होतो, बुद्धिनाशातून विनाश होतो, अशी ती साखळी आहे. त्यामुळे समाजाच्या स्मृती म्हणून इतिहास हा महत्त्वाचा आहेच आहे आणि त्याचं महत्त्व हे त्या दृष्टीने कधीच कमी होणार नाही. फक्त त्याचा मुद्दा असा आहे की इतिहासाच्या आपण जेव्हा बघतो की त्याच्यामध्ये जी वादग्रस्तता आलेली आहे सध्याच्या काळामध्ये, किंवा अतिसंवेदनाशील त्याचं इंटरप्रिटेशन होत आहे, किंवा लोक अनेकदा इतिहासामध्येच वाहवत जातात आणि तो इतिहास ते वर्तमान काळाशी जोडू शकत नाहीत, हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर जेव्हा आपण इतिहासाबद्दल बोलतो, किंवा आता मी याच्यामध्ये महाभारत रामायणसुद्धा घेतो, त्याच्यात एक असं आहे की राजवाड्यांनी एक फार छान याच्यावरती स्टेटमेंट केलेलं आहे की ते म्हणतात की जेव्हा इतिहास आपण बघतो तेव्हा त्याचा एक मुख्य उद्देश असतो की कुठले गुण आमच्या पूर्वजांमध्ये होते की ज्याच्यावर त्यांनी राष्ट्र उभं केलं, आणि त्यांच्यामध्ये कुठले दुर्गुण होते ज्याच्यामुळे त्या राष्ट्राचा ऱ्हास झाला. हे दोन गोष्टी समजून घेणे ही इतिहासाचा मुख्य हेतू आहे. आणि ह्या दोन गोष्टी जर आपल्याला समजून घेता येत नसतील तर बाकीच्या विस्ताराला काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे म्हणजे आपण जेव्हा हे बघतो की शिवाजी महाराजांनी जर स्वराज्य उभं केलं, मग त्याच्यामध्ये त्यांनी किती लढाया लढल्या, कुठल्या लढाईमध्ये त्यांनी काय केलं, ही महत्त्वाची गोष्ट आहे. हे तपशील आहेत, पण तपशिलांपलीकडे सुद्धा त्याच्या मागे जो मूळ गाभा आहे त्याचा, किंवा शिवाजी महाराजांचा राज्य निर्माण करण्यामागचा जो मूळ हेतू आहे तोच जर आपण समजून घेतला नाही तर बाकीचे तपशील समजून घेण्यात काही अर्थ उरत नाही. त्यामुळे इतिहासाकडे बघताना पहिल्यांदा त्याचा मूळ उद्देश काय आहे तो बघून मग बाकीच्या तपशिलांमध्ये जाणे ही जास्ती योग्य गोष्ट आहे. अश्विन सर, तुमचे खूप खूप आभार. खूप संवेदनशील पण महत्त्वाचा असा विषय गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपण सुरुवात केली, बुद्धिदेवता गणेशापासून ते अगदी आजच्या इतिहासा आज कसं बघावं याच्यापर्यंत चर्चा करता आली. अजून खूप प्रश्न मनात आहेत, कदाचित अजून खूप मुद्द्यांवर बोलावं लागेल, पण आमच्या एवढ्या क्युरियोसिटीला उत्तरं दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटूया, पण आज इथंच थांबू. धन्यवाद.